देशातील सर्वच राजकीय पक्षांना आता आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. साधारणपणे मार्च-एप्रिल मध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी भाजप, काँग्रेस या पक्षाशिवाय अन्य पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. राज्यातील शिंदे गटाने सुद्धा यासाठी कंबर कसली आहे. विविध बैठकींना जोर आलाय. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यभरात शिवसंकल्प अभियान होणार आहे. या निमित्ताने कार्यकर्ते मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांच्या निमित्ताने शिंदे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. यात लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश शिंदेंनी दिले आहेत. शिंदेंच्या अध्यक्षतेखाली 28 डिसेंबर रोजी मुंबई बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल. आपल्या हातात केवळ 60च दिवस आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश शिंदे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिंदे पुढे म्हणाले, महायुती म्हणून ताकदीने लढा. कुठलीही जागा गेली आणि कुठली आली हे डोक्यात ठेवू नका. आपल्याला 48 जागा लढून महायुती म्हणून जिंकायचे आहे.